प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. हवा कोणाची, लोकप्रतिनिधी कोण हवा. आपण आहोत नगर दक्षिण या मतदारसंघामध्ये. आळकोटी गावामध्ये कोणाची हवा. या तालुक्याचे आमदार निलेश लंके सुरुवातीला कुठल्या पक्षात होते वेगळं सांगायची गरज नाही. विधानसभेला कोणासोबत गेले, आता मधल्या काळामध्ये कोणासोबत गेले, आता परत कोणासोबत आलेत, काय चाललंय लोकांना सगळं उघड्या डोळ्यांनी दिसतंय. या तालुक्याची, या मतदारसंघाची हवा कोणाची, लोकप्रतिनिधी कोण हवा. आपण कोणाची बाजू घेत नाही, कोणाला बदनाम करायचं नाही, पण लोकांना काय वाटतंय हे तुमच्यापर्यंत मांडण्याचा आपला प्रयत्न करूया. आपण सुरुवात करूया दादांपासून, कारण सध्या शरद पवारांची हवा आहे. हा हवा आहे का फुगलेला फुगा आहे हा आपण समजून घेऊया. दादा नमस्कार. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. सध्या पवार साहेबांची जोरदार हवा आहे. ते तुतारी घेऊन निघालेले आहेत. काय प्रतिसाद मिळतोय? निश्चितच चांगला प्रतिसाद राहील. पवार साहेबांच्या 50-55 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आज देशाचं जर आर्थिक राजकीय चित्र जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे तुम्हाला कुठल्याही सत्ताधारी पक्षाकडून एकच उत्तर येईल का फक्त पवारांविषयी. दिवस उगवल्यानंतर पवारांचं नाव घेतल्याशिवाय दिवस मावळत नाही. मला त्याच्यावरूनच लक्षात येतं, एवढं वर्ष जर पवार साहेब सत्तेवर होते तर त्यांचं नाव नाही घ्यायचं तर मग काय कोणाचं घ्यायचं? नाही, पवार साहेब सत्तेवरती एवढे वर्ष होते म्हटल्यानंतर त्या सत्तेचे टप्पे आहेत. कदाचित म्हणजे वेगवेगळे कालखंड आहेत आणि त्यांना जो कालखंड मिळाला त्या कालखंडाचा त्यांनी सर्वसामान्यांसाठी उपयोग करायचं काम केलेलं आहे. पवारांनी आतापर्यंत फोडाफोडीचंच राजकारण केलं. हे अगदी सगळं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला पण माहिती. पवारसाहेब तुमच्या आमच्या सगळ्यांचे आदरणीय आहेत, परंतु आपण अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी वसंतदादाचं उदाहरण घेऊ. हे बा, आता वसंतदादांच्या राजवटीच्या काळात त्यावेळेस मी 7वीला होतो आणि अभिमानाने सांगतो तेव्हापासून आम्ही शरद पवारांचे चाहते झालो. ज्यावेळेस त्यांनी दुपारी 2 वाजता शपथविधी ग्रहण केला आणि ती बातमी औरंगाबादमध्ये धडकली, तेव्हापासून आज तागायत मी पवारसाहेबांचा प्रेमी आहे. आता पवारसाहेबांनी त्यावेळेस समजा वसंतदादांचं जे काही तुम्ही म्हणता तर खुद्द शालिनीताईंनी वसंतदादांचं सरकार गेल्याबद्दल पवारसाहेबांबद्दल चांगलेच उद्गार काढलेले, म्हणून मी जास्त बोलण्यात काही उपयोग नाही असं मला वाटतं. म्हणजे वसंतदादा खोटं बोलत होते? नाही, वसंतदादा खोटे नाही काही बोलले. ते काय त्यांनी काय मत व्यक्त केलं? शरद पवार साहेबांनी त्यावेळेस जे काही केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आता वसंतदादांच्या मृत्यूनंतर शालिनीताई पाटील काय म्हणतायत, कदाचित त्यांना पवार साहेबांबद्दल आदर असेल किंवा जुन्या धपल्या नको काढायला म्हणून पण ते म्हणत असेल. परंतु आजच्या सध्याच्या परिस्थितीला आपण जे पाहतोय, राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली. पवार साहेबांचे एक मास लीडर, आज त्यांना त्यांचा पुतण्याही सांभाळता आला नाही. नाही, पुतण्या सांभाळणं तर पुतण्याच्या पाठीमागं त्याचं वैयक्तिक कारण असेल, त्याचा राजकीय महत्त्वाकांक्षा असेल आणि त्याच्यामुळं त्याला ह्या 2 कारणामुळं पवारसाहेबांचा पक्ष घेऊन जाण्याची वेळ आली. पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आज तुम्ही पाहिलं काल केजरीवालची अटक झालेली. 2 विषय वेगळे आहेत. आपण केजरीवालचा विषय बाजूला ठेवू. पवार साहेब आपल्या पुतण्याला व्यवस्थित ट्रीट का करू शकले नाही आणि आता पवार साहेबांचं थोडंसं वय झाले तर पुतण्याला फ्रीडम का दिला नाही? नाही, पवार साहेबांनी पुतण्याला भरपूर संधी दिलेली. तुमच्या नजरेमध्ये फ्रीडम म्हणजे काय? संधीच ना, स्वातंत्र्य. हां, संधी, स्वातंत्र्य. तर तुमच्या माहितीसाठी का पवार साहेबांनी, मला त्यांनी एक स्वातंत्र्य दिलेलं माहिती आहे. ते भल्या पहाटे तिकडे शपथ घ्यायला गेले होते भाजप सोबत, त्यावेळेस पवार साहेबांनी त्यांना तो फ्रीडम दिलता असं कानावर आहे. हे खरं आहे? असू शकेल. आता हे वस्तुस्थिती पवारांना आणि ते अजितदादालाच माहिती असेल, पण तो एक राजकीय डावपेच असेल. म्हणजे पवार साहेबांनी केलं ते राजकीय डाव, अजित पवारांनी केलं तो रडीचा डाव. नाही, आता अजित पवारांनी काय केलं? स्वातंत्र्य उपभोगतात का तिकडं? ज्या पक्षातून ते तिकडं गेलेत त्या पक्षामध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे का? जर मागच्या वेळेस राष्ट्रवादींनी 10-12 जागा लढवल्या, जिंकल्या, आज तेवढ्या 4 खासदार निवडून आले, त्याही जागा मिळण्यास विलंब होत आहे. म्हणजे ही अजित पवारची पतेचं म्हणजे अजित पवार बॅकफुटवर आहेत, फ्रंट फुटला हा भाग वेगळा आहे. तो प्रश्न आपला असा होता की पवार साहेब जर एवढे मास लीडर आहेत तर सध्या त्यांचं जे राजकारण चालू आहे व्यक्तीभोवतीच, आता वय झाले, अजित पवार म्हणतायत तुम्ही आता तरी थांबणार आहे का नाही? हे बा, आता तरी थांबणार आहे का नाही ही अजितदादाची संकुचित बुद्धी झालेली. आज पवार साहेब आहे ना, भल्या पहाटे त्यांचं कार्यकाळ चालू होतोय कामकाजाचा आणि ह्याही वयामध्ये तरुणांना लाजवेल असा त्यांचा प्रवास, लोकांच्या गाठी भेटी, सामाजिक प्रश्नांची
असलेली बांधिलकी, जिव्हाळा आणि त्या कृतीला ते न्याय देण्यासाठी त्यांची पायाला भिंगरी लावून ह्याही वयामध्ये दुर्धर अशा आजाराशी ते 30 वर्ष संघर्ष करतात. जवळपास 24 वर्ष झालेत. अशा आजाराशी संघर्ष करताना लोकनेता जोपर्यंत माणसात आहे तोपर्यंत त्याचं लाईफ असतं. ज्यावेळेस तो माणसातून थांबतो त्यावेळेस त्याचं लाईफ संपलं जातं. साहेब जर देशाचे नेते आहेत तर ते पुणे जिल्ह्याच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणावं असं वाढत नाही. काय परिस्थिती? आता हे बघा, मराठा शाहीला शाप आहे पानिपतपासून. आपणच आपल्या माणसांना पाडत आलेलो आहोत. ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून पवारसाहेबांना संधी होती त्यावेळेस बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ असतील आणि एक शंकररावजी चव्हाण असतील, तिसरं नाव मला स्मरत नाही, आठवत नाही, पण यांनी महाराष्ट्रातून जर त्यांना सपोर्ट केला असतं तर त्याच वेळेस काँग्रेसचा देशाचा पहिला महाराष्ट्राचा पंतप्रधान देशाला लाभला असता. पण आपल्याच माणसांनी त्यावेळेस पवारसाहेबांची ती संधी नाकारली आणि देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत, प्रत्येक ठिकाणी ना स्वतंत्र मक्तेदारी असणारे नेते निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं काय झालेलं ते त्यांचा सवतासुभा जपण्यासाठी आपल्या अपरोक्ष कोणी मोठा होऊ नये म्हणून एकमेकाला खच्ची करायचं काम करत आलेले. आणि पवारसाहेब समजा फार काही मोठे होऊ नये म्हणून दिल्लीश्वरांनी नेहमी पवार अपोजिट जे असतील त्यांना सर्व पद्धतीने ताकद दिली. जसं आज BJPचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतजी पाटील यांनी काल परवा सांगितलं आमचं फक्त एकच ध्येय, फक्त पवारसाहेबांना पाडायचं. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा म्हणण्याचा उद्देश नीट समजून घ्या. पवारसाहेब त्यांना सुद्धा आदरणीय आहेत. पवारसाहेब म्हणजे ती शक्ती, शरद पवार व्यक्ती म्हणून नाही. बरोबर आहे ना. आम्ही त्या शक्तीचं तर तुमच्या त्या शक्तीने काय तुम्हाला उपद्रव दिला किंवा सामान्य जनतेला उपद्रव दिला का? तुम्ही फक्त एकट्या पवारसाहेबांवरतीच तुटून पडलात का? ज्याची समजा 2 जागा येणार नाही 45+ तुम्ही होणार आहात तरी तुमचं एकमेव दे. तुम्हाला खात्री आहे शरद पवारांना जास्त सीटं मिळणार नाही? नाही, BJP म्हणते ना 45. पण ते मान्य करताय? आम्ही नाही मान्य करत ना. आज पवार साहेबांना आहे ना चाहता वर्ग प्रचंड आहे. किती जागा येतील न येतील हे जनतेच्या हातात आहे. पण यांनी मीडिया संपूर्ण कव्हर केलेली आहे. दादा आपण मीडिया तुमच्या समोर आहे, मी तुमच्या सोबत आहे, तुमची मुलाखत चालू आहे, ती अनकट येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न असा आहे की ह्या दक्षिण नगर मतदारसंघामध्ये काय हवा असेल आणि तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती असेल. या तालुक्याचे आमदार निलेश लंके घडी तिकडे घडी तिकडे घडी तिकडे काय चाललंय? आता लंके साहेबाची अडचण जी आहे व्यक्तिशः ती सर्वांना घेऊन जाण्याची. तुम्ही प्रश्न फार खोचक अडचणीचं विचारलेलं आहे. पण त्यांच्या ठिकाणी त्यांनी ज्या भूमिका व्यक्त करायचं त्यांचं आज कार्य चालू आहे ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. कसे योग्य? हां, ते त्या ठिकाणी जे गेलेत तर पक्षांतरबद्धी कायद्यानुसार उद्या 2/3 बहुमत तिकडं आहे, त्याची आमदारकी टिकणार होती. त्यांचा तो पहिलाच टर्म आहे म्हणून त्यांना प्राधान्याने ते महत्त्वाचं होतं. दुसरी गोष्ट, अजित पवार अर्थमंत्री आणि अजित पवाराकडं सगळी पॉवर आहे ना BJPने उपलब्ध करून दिली होती. मग आपल्या मतदाराचा 2.5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांनी त्या BJPमध्ये जाऊन जास्तीत जास्त निधी आणायचं जे काम केलं त्याच्यासाठी त्यांना ती भूमिका त्यावेळेस घेणं योग्य होतं असं माझं वैयक्तिक मत वाटतंय मला. आता लोकसभेला ते शरद पवारांना चुचकारायचा प्रयत्न करताय. इथली कदाचित लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे. पत्नीचं पण नाव पुढे घेतलं जाते. आमदारकी धोक्यात येऊ नये म्हणून पत्नीला पुढे करण्याचा प्रयत्न होतोय का? हो, तसे असू शकेल. आता ज्याला आपण संसदीय भाषेमध्ये आपल्या राज्यघटनेनुसार त्या आमदाराची टर्म किती दिवस कालावधी भरल्यानंतर पूर्ण ती लागू होती किंबहुना काय ज्या तांत्रिक अडचणी असतील तुम्हाला माहिती असेल, मी इतक्या डीपमध्ये ते गेलो नाही, तर ती आमदारकी सेफ राहून आपल्याला उभं राहता येतं का नाही म्हणून ते पत्नीचंही पुढं नाव त्या निमित्ताने करत असतील. फक्त त्यांचं एकमेव ध्येय नक्कीच आहे. त्यांच्या पत्नी जर लोकसभेला उभ्या राहिल्या तर सुजय विखे यांच्या समोर निभावं लागेल का? आता सर मतदान हे विखे साहेबांकडं आणि खालच्यांकडं पाहून नाही होणार. देश पातळीवरचा निकष ठेवून शेतीविषयक पूरक भूमिका घेणाऱ्यांनाच मतदान होईल असा माझा एकंदरीत कल आहे. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये देश सुरक्षित आहे. सर्वसामान्यांना विविध योजना राबवलेल्या आहेत. शेती संदर्भामध्ये काही त्यांच्या पॉलिसी लोकांना त्या मान्य नाहीत. इतर अनेक मुद्दे आहेत की मोदी आज जगामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मी या मताशी नक्की सहमत होणार नाही.
मोदी साहेबांच्या 370 कलम हटवण्याला मी शतशः नमन करतो. एक उत्कृष्ट कार्य त्यांनी 9-9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं. बाकी इतर योजना ज्या आहेत त्यांनी त्यांची सत्ता टिकवणं, BJPला सर्व तळागाळापर्यंत पोहोचून अंमल आणणं एक देशावरती, आणि काही त्यांच्या डोक्यातले जे आहेत ते तुमच्या पुढे मांडत नाही म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल मत व्यक्त करायला बी प्रश्न असा एक तुम्ही मांडा बिंदास. इंदिरा गांधी असतील किंवा इतर राजकीय मंडळी असतील, यांनी त्यांचे काही प्लॅन लोकांपर्यंत गरिबांसाठी नेलेच ना. गरिबांना मोफत घर किंवा विविध योजना. मग आताही मोदी त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठीच्या योजना किंवा विश्वकर्मा सारख्या यांच्या मजुरांसाठीच्या योजना, अशा अनेक योजना. शेतकऱ्यांना तर दर महिन्याला पैसे मिळत आहेत, गोरगरिबांना 4 पैसे मिळत आहेत, गरिबांना अन्नधान्य मोफत मिळते. मग तुम्ही चांगल्या गोष्टीचं कौतुक करणार का नाही? एवढी जेलसी का? नाही, मी द्वेष निर्माण करत नाही त्यांच्याबद्दल. मी त्यांच्या धोरणाबद्दल द्वेष किंवा विरोध करतोय. चांगलं चांगलं तर म्हणाल नाही. चांगलं कसं? तुम्हाला फुकट अन्नधान्य मिळतं म्हणजे योजना चांगली म्हणायची का? आज त्याच्यामुळं माझा शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. एक तर तुम्ही शेतकऱ्याला बाजारभाव हमी भाव द्यायला पाहिजे. शेतीच्या मालाला तुम्ही 92-93ला जो बाजारभाव होता आज तोच बाजारभाव आहे. तुम्ही काय देऊ शकले नाही एवढे वर्ष? नाही, सांगतो ना, आम्ही देऊ शकलो नाही म्हणजे आमच्या कार्यकाळ, आमचा म्हणजे जो काही या अगोदरचा कार्यकाळ ज्यांचं बोलताय ना आता घेऊन त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांनी नक्की शेतीला हमी भाव द्यायचा प्रयत्न केला. शेतीला आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये बाजारभाव नसेल तर एक्सपोर्टचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांनी सरळ सांगितलं, सर्व तुम्हाला पण कांदे मारले आठवते का? बघा, नाही आता मारणे, ऐका ना, हे जे कांदे मारणे वगैरे आता समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे माझ्यासारखे असतात. बाजार पडले म्हणून कांदे मारले होते, वाईट प्रवृत्ती म्हणून नाही. आता हे बाजार पडणं, मागणी आणि पुरवठा आणि प्राप्त परिस्थिती याच्यावरतीच बाजारभाव अवलंबून असतो. तशीच परिस्थिती आता पण आहे? नाही ना, आजची परिस्थिती अशी आहे का पाकिस्तानचा कांदा बाहेर बाजारामध्ये ना 700 रुपये किलो चाललेला आहे, 7 टन क्विंटल काहीतरी, आणि आज आपल्या इथं 10 रुपयांनी 9 रुपयांनी कोणी कांदा घेत नाही. ही परिस्थिती आहे. तुम्ही कांद्याचं एक्सपोर्ट बंद केलं, कांद्यावरती 40% कर आकारणी केली. हा एक्सपोर्टचा जो खर्च आहे कांद्यावरचा, हा आज विनाकारण मोदी साहेबांनी लादलेलाच आहे ना. मग माझ्या सर्वसामान्य शेतकरी बंधूला, शेतकरी जो कष्टकरी असेल त्याच्यासाठी तुम्ही तुमचा माल आहे ना, आता मी समजा एखादी वस्तू आणली, ती किती रुपयाला विकायचं माझ्या हातात आहे. माझ्या ठिकाणी मला जे योग्य वाटेल ते विकतो. तसं शेतकऱ्याला तुम्ही मजबूर केले. साहेब, एक पहिली गोष्ट अशी घ्या का शेतकरी तो शेतात 6 महिने राबतो तेव्हा त्याचा माल हातात येतो आणि एकाच वेळेस सगळ्यांचा माल येतो. शेती ही हंगामानुसार पिकत असती आणि मग जादा माल झालेला तुम्ही शेतीचा नाशवंत माल असल्यामुळं जर त्या शेतकऱ्याला एक्सपोर्टमधून 10 पैसे जादा 10 रुपये मिळत असतील तर तुम्ही त्याच्यावरती निर्यात बंदी आणायचं कारण काय? तुमचा मुद्दा लक्षात आला. एकंदरीत मोदींचं धोरण शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही असं तुम्हाला म्हणायचं? असं नक्कीच म्हणावं लागेल. आपण पाहतोय दादा, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण इतरही कार्यकर्त्यांना संधी देऊ. मला एक आणखी खुलासा करायचा आहे का ते जे तुम्ही म्हटले का 5 वर्ष धान्य मोफत देतं. साहेब, माझ्या शेतीमध्ये पिकलेला माल बाजारामध्ये विकायला गेल्यानंतर आहे ना, ज्यांना शेती नाहीये किंवा जे नोकरदार वर्ग काम करतात ते अन्नधान्य विकत घेताना काय करतात, त्यांना शेतकऱ्याकडून तो माल घ्यावा लागतो. पण आज मोदी सरकारने, भारत सरकारने, मोदी शब्दही वापरणं मला योग्य नाही कारण आता तो प्रचलित झालाय, पण भारत कमीपणा पण वाटतो शब्द त्यांचं, देशाच्या 15 नाव घ्यायला कमीपणा पण वाटतो. नाही, कमीपणा नाही, ती अभिमानाची बाब आहे. अच्छा, धन्यवाद. ती बाब अभिमानाची आहे. पण भारत सरकारने ही जी योजना आणली, भारत सरकार नाव मोठं का मोदी मोठं? भारत सरकार मोठं. म्हणून ती भारत सरकारची जी योजना आहे ती योजना काय आणलेली का मोफत. आता मला सांगा, हे समोरचे शिक्षक वर्ग आहेत किंवा हे तुम्ही समजा उद्योग व्यवसाय जे असतील त्यांना ते धान्य घेण्याला फक्त पर्याय शेतकरी किंवा व्यापारी वर्ग. आता व्यापारी किंवा शेतकरी त्याच्याकडून धान्य घेताना सर्वसामान्यांना ज्यांना धान्य पिकवत नाहीत त्या लोकांना ती गरज कोणाकडून भागवती? शेतकऱ्यांकडून किंवा त्या सर्वसामान्य नोकरदार व्यावसायिकांकडून. आज मोदींनी 25 किलो 40 किलो जे काही वाटप चालवलं त्याच्यामुळं 1-2 ग्राहक जे होते धान्याच्या गव्हाच्या कट्ट्याला, बाजरीला मागणारे, हरभरा मागणारे, तेही आज त्या राशनच्या माध्यमातून फुकट मिळाल्यामुळं शेतकऱ्याला कुठलाच आधार नाही राहिला. तुम्ही म्हटले का शासनाचे, हे बघा 400 रुपयाला आहे ना DAPची गोण होती, ती आज 1650 रुपयाला झाली. एका एकरामध्ये ना त्या 5-10 गुणी जर तुमच्या काळामध्ये फुकट मिळत होतं? 450 रुपयाला मिळत होती.
आता महागाई वाढत वाढत जाणारच ना. महागाई फक्त बाकीच्याची वाढली, फक्त शेतीमालाची जागेवरती तुम्ही रेकॉर्ड का मागची आकडेवारी पहा, शेतीमालाचे बाजारभाव जागेवरतीच आहे, इतर महागाई प्रचंड झाली. म्हणजे शेती संदर्भामध्ये जर मोदींनी त्यांची काही पॉलिसी बदलली तर भविष्य काळामध्ये लोक सकारात्मक राहतील असं म्हणायचं. शेतकरी सकारात्मक राहील. पण पण मुद्दा लक्षात आला की बाबा ठीक आहे, आता तुम्ही यांचं ऐकलेलं आहे, गुरुजींनी दादांनी आता जे बंबार्डिंग केलेलं आहे, मोदी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे, काय तुम्हाला वाटतं त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे? आता त्यांचं वैयक्तिक मत काय असेल त्यांनी ते मांडलेलं आहे, परंतु आजचं बघितलं तर आजचा तरुण वर्ग असेल किंवा या तरुण वर्गासाठी कुठले आता किंवा शेतकऱ्यांसाठीचं जास्त करून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं की शेतकऱ्यांना बाजारभाव हमी बाजारभाव दिला नाही. तर हमी बाजारभाव आता पूर्वीच्या 2014च्या पूर्वी आजपर्यंत कधीच दिला नव्हता, कुठल्याच धान्याला नव्हता, कडधान्याला नव्हता किंवा कुठल्याच पिकाला नव्हता. पण कमीत कमी मोदी सरकार आल्याच्या नंतर त्यानंतर साधारण 2 ते 3 वर्षानंतर साधारण 2015 ते 2016 सालापासून तर बरेचसे असे साधारण ते 14 ते 17 पिकं कडधान्य पिकं अशी आहेत की ज्यांना मोदी सरकारने हमी भाव दिलेला आहे. आणि साधारण आता या गोष्टीचा विचार केला की दादा म्हणाले आत्ताच की पूर्वी खतं स्वस्त होती, आता महाग झालेले आहेत. तर साधारण माझं मत तर असं आहे की आता जर समजा त्यांच्या मताप्रमाणे जर सरकार बदललं तर ते भाव कमी करू शकणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न त्यांना राहील. दुसरा विषय असा की तुमचा प्रश्न आपण लगेच करेक्ट करू. त्यांचं म्हणणं जर तुम्हाला जनतेने संधी दिली तर खताची किंमत समजा आता 1000 रुपये ती 500 रुपये होईल का? हे बा, हे त्यावेळेच्या थेट प्रश्नावर. हां, हे त्यावेळेच्या शासनावरती अवलंबून असेल का आपल्याला त्याच्यामध्ये किती सबसिडी देता येते. प्रश्न थेट आहे, जर जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही आज जे वल्गना करताय तो बाजारभाव कमी होईल का? यस किंवा नो? होऊ शकतो. त्यांचं म्हणणं होऊ शकतं. साहेबांची जर सत्ता त्यांचं म्हणणं पवारांची सत्ता येईल तर होऊ शकतो. मग पवार साहेब ज्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला त्यांना कांदे फेकून मारले होते नाशिकच्या सभेमध्ये कांदे फेकून मारले होते. तो पण शेतकऱ्यांचाच रोष होता ना, असं माझं मत आहे. आणि खूप मोठ्या एखाद्या नेत्यावरती मला बोलण्याचा एवढा काय हे नाही. आपण आदरणीय पवार साहेबांबद्दल पहा, आपल्याला पवार साहेब सारखे मोदी साहेब सारखे छोटी मोठी माणसं आहेत, परंतु वास्तव जे आहे हे आपण लोकांपुढे मांडलं पाहिजे. लोकशाही आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं नक्कीच अधिकार आहे. चांगलं बोललंच पाहिजे आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्यांना चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. काही वेळेला पवार साहेबांनी सुद्धा काही चांगली धोरणं अवलंबली, आम्ही त्यांचं सुद्धा स्वागत. देशामध्ये सत्ता कोणाची येईल? सत्ता कोणाची येईल देशामध्ये? कोणाची येईल सत्ता? तर मोदी साहेबांचीच येईल. दक्षिण नगर मतदारसंघात काय होईल? सुजयदादा विखे. किती मतांनी विजय होतील? साधारणतः 3.5 लाख मतांनी विजय होतील. भाऊ, तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात काय परिस्थिती राहील? तुम्ही असं फक्त मजा पाहायला आले? नाही, मजा पाहायला नाही आलो. काय परिस्थिती पाहायला मिळेल? सुजयदादा विखे पाटील. किती मतांनी विजय होतील? 1,00,000 1,00,000 मतांनी. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आळकुटी गाव आहे, हा पारनेर तालुका. पारनेर तालुक्यामध्ये ह्या गावामध्ये आमदार निलेश लंकेंची खूप कमांड आहे. इथं लोक असं म्हणतायत की इथं जास्त मतं पारनेर तालुक्यात विखेंना पडणार नाहीत असं म्हणणं आहे. म्हणजे निलेश लंकेजी पुढे राहतील. तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला नाही? नाही, म्हणजे आता शेवटी स्थानिक आहे. अच्छा, स्थानिक आहे. स्थानिक इतर तालुक्यामध्ये काय परिस्थिती राहील ह्या मतदारसंघामध्ये? काय तुमची परिस्थिती कशी राहील संपूर्ण मतदारसंघात? कुठल्या, पारनेर का नगर जिल्हा? लोकसभेची निवडणूक. नाही, आता कसं आहे साहेब, हे मोदींकडं म्हणजे भारत सरकारकडे पाहून इलेक्शन होणार आहे. केडर विखे साहेबांचंही चांगलं आहे, ते व्यक्तिशः कुटुंब कार्यक्षम आहे. पण शेतकरी आणि सर्वसामान्य जनता मोदी सरकारच्या भूलथापांना कंटाळलेली आहे. 15 लाख खात्यामध्ये येणार होते, आले नाहीत. बँकेत काळा पैसा 15 लाख खात्यामध्ये येणार होते, हे तुमच्यापर्यंत त्याचे काय अपडेट येतो? म्हणजे असं काय आहे का पुरावा? त्यांनीच बोललेले. हो, त्यांच्याच घोषणा आहेत. अपडेट नाही, त्यांचे स्वतः त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांचं स्टेटमेंट असं होतं, जर स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आला तर आणू. प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये जातील. तुमच्यापर्यंत येतो मी. येतो. काय म्हणाला? जर समजा आम्हाला सत्ता दिली तर स्विस बँकेतला काळा पैसा आणू आणि तो इतका आहे का प्रत्येकाच्या खात्यावर 15,000 वर्ग करू. दुसरी गोष्ट का तुम्ही आम्हाला संधी जर दिली तर तुम्हाला दरवर्षी 2 करोड नोकऱ्या देऊ. तिसरी गोष्ट का तुमच्या शेतकरीला हमी भाव देऊ, 1.5 हमी भाव देऊ, उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव देऊ. शासनाच्या ह्या ज्या घोषणा आहेत
ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काही पदरात पडलेलं नाही. तुम्ही मग 6,000 रुपये काय ते शेतकऱ्याला ते खात्यावरती पैसे देतात. पैसे असं मी म्हणालो नाही, जे सुरू आहे ते सांगितलं. हां, जे सुरू आहे. तर मला त्याचा पार्श्वभूमी ही म्हणायची का मोदी सरकारने म्हणजे भारत सरकारने ते सत्तेत आल्यानंतर 14 पासून पेट्रोलचे डिझेलचे भाव डबल केलेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 120 रुपये बॅरेल असताना मनमोहन सिंगच्या काळात 65 रुपये पेट्रोल डिझेल मिळत होतं. आणि मोदी सरकार म्हणजे आल्यानंतर भारत सरकारने त्यावेळेस $40 रुपये डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारात त्या क्रूड तेलाचा बाजारभाव असताना मोदी सरकारने हे पेट्रोल 119-120 रुपयापर्यंत नेऊन घातलं डिझेल. तुमचं म्हणणं असं आहे मोदी सत्तेवर आल्यावर तेलाच्या किमती वाढल्या. हो, जर मोदींच्या सत्तेमध्ये जर ह्या किमती वाढल्या तर तुम्ही विरोधी पक्षामध्ये होते, तुम्ही यांच्या विरोधात कोर्टात का गेले नाही? आता मोदी सरकारच्या कोर्टात आता ह्या योजना राबवणं, मागणं, ही महागाई थांबवणं किंवा त्यांचं भाषण करणं, एखादा मुद्दा मांडणं सोपं आहे. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सांगत असतात, त्या सगळ्याच योजना अंमलात येतात असं नाही. प्रत्येक जणाचं एक पॉलिसी धोरण असतं. 78 रुपये रुपयाचं मूल्यांकन झाल्यानंतर स्मृती इराणी सारख्या ताई आहे ना भयंकर चीड व्यक्त करीत होता. इतिहास झाला. नाही, इतिहास नाही. आज तुमचं रुपयाचं मूल्यांकन घसरतंय, तुम्ही त्यावरती बोलत नाही. 400 रुपयाचं सिलेंडर आज 1100 रुपयांनी त्याच्यावर बोलत नाहीत. 4.5 लाखाचा मिळणारा ट्रॅक्टर 7.5 लाखाला झाला त्याच्यावर बोलत नाही. 6 लाखाची गाडी आज 13.5. महागाई वाढली हे वास्तवच आहे. पण जर हे सत्तांतर झालं, सत्ता तुमच्याकडे आली तर मग सगळं फुकट देणार का तुम्ही? फुकट नाही, पण याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना निश्चित आहे ना दिलासा मिळेल. हा, म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, सध्याची महागाई वाढलेली आहे, ह्या महागाईच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांना बदनाम करायचं आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायचा. नाही, हे काम सत्ताधारीच आज करत आहेत. वेगवेगळ्या मार्गाने टॅक्स लावतील, GST लावतील, काय लावतील. ह्या सगळ्या टॅक्सच्या माध्यमातून शासनाकडे इतका पैसा होतो का तुमच्या हातातलं कॉम्प्युटर आहे ना त्या आकड्याची बेरीज करायला बंद पडते, लॉक होतं. एवढा प्रचंड पैसा मोदी सरकारकडे जमा होतोय. आज आपल्या भारतातून 35-40% आहे ना टॅक्स जातोय. नरेंद्र मोदी फकीर आहे, त्यांना कशाला पैसे पाहिजेत? नाही, त्यांना जरी पैसा नसेल तर त्यांचा पक्ष ध्येय धोरण चालवायला, टिकवायला त्यांना पक्ष वाढवायला सगळ्यांनाच पैसे लागतात. तुम्हाला सुद्धा पक्ष वाढवायला, डेव्हलप करायला, कार्यकर्ते निर्माण करायला खर्च येतोच की? नाही, म्हणजे याचा अर्थ असं नाही का त्यांनी 4 पट पैसे वाढवायचे. तो पार्ट वेगळा. जर चुकीचा असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. नाही, अहो आता चुकीचं कारवाई करायला सत्ता त्यांच्याकडे, कारवाई कोण करणार? तुमच्याकडे पण होती ना एवढं वर्ष. नाही, मग आम्ही असं काही त्रास दिला ना आमच्या त्या काँग्रेस माझी नाही राजवट, ज्या पक्षाची असेल, काँग्रेसची असेल. आता ज्यांची सत्ता येते म्हणजे काय मोदींची म्हणजे माझी नाही, शेवटी ज्यांची आहे त्यांची. तळ राखी तो पाणी चाकी, ह्या गोष्टी घडत असतात. शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवल्या पाहिजेत. जे सरकार राबविल त्याला संधी जनता नक्कीच देईल. आपल्यासोबत दुसरे एक सहकारीत. मग तुम्ही काय सांगाल, या मतदारसंघामध्ये कोणाची हवा राहील? सूरज विखेंची. सूरज विखे. कशामुळे? सुजय विखे. सॉरी, सुजय विखे. कशामुळे? कामं भरपूर झालेली आहेत ना. काय कामं केलेली? रस्त्याची कामं आहे, त्याच्यानंतर बंधाऱ्यांची कामं झाली आमची. काय तुम्ही सांगाल, काय परिस्थिती? नाही, या ठिकाणी भाजपचीच हवा राहणार आहे. जरी आमचा स्थानिक नेता कोणीही उभा राहावा, अजून विरोधी पक्षातून कोणताही उमेदवार फिक्स झालेला नाही. जरी निलेश लंके म्हटले तरी पण निलेश लंकेला तालुक्यातून लीड मिळेल हे आम्ही सांगतो. परंतु बाकीच्या पूर्ण याचा मतदारसंघाचा विचार केला तर हवा ही विखे साहेबांचीच. म्हणजे या मतदारसंघामध्ये सुजय विखे मताधिक्याने विजय होणार? हो, निश्चित होणार. कशाचे पुण्य आहे? त्यांच्या कुटुंबाचे पुण्य आहे का मोदी साहेबांचे पुण्य आहे? नाही, या ठिकाणी सरकारची पुण्य आहे. भाजपचा दगड जरी उभा असता तरी पण लीड त्यांनाच असतं. आता बाबा असं म्हणाले, बाबांनी भाजपवर आक्रोश व्यक्त केला. त्यांच्यातले काही मुद्दे खरे पण आहेत. शेवटी आपण काही वास्तव स्वीकारलं पाहिजे. महागाई प्रचंड वाढलेली, शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमी बाजारभाव नाही, दुधाचे बाजारभाव पडले. ह्या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी आज जो प्रचंड नाराजी व्यक्त करतोय, तुम्ही मंडळी यातनं मार्ग का काढत नाही? मी स्वतः शेतकरी आहे सर. मी जवळजवळ 19 वर्ष झालं शेती करतो. माझा दुग्ध व्यवसाय पण आहे. 2014ला सरकार बदली झालं तेव्हापासून कांद्याला बाजार 19 पर्यंत होते. हे या ठिकाणी कोणीही शेतकरी नाकारू शकत नाही. माझे स्वतः आत्ता पण कांदे आहेत आणि स्वतःचं दूध पण जाते. आज आपल्या राज्यात सहकारी संस्था दुधाच्या ज्या आहेत त्या कुणाच्या ताब्यात आहेत?
सगळ्यात अर्थात महत्त्वाचं. राष्ट्रवादी काँग्रेस हा, मग दुधाचे बाजार चढवायचे पाडायचे हे कोणाच्या हातात आहे? सरकारवर कंट्रोल आहे ना, समजा जर यांनी बाजार नाही वाढवले तर 35 रुपये तुम्हाला सरकारने दिलं होतं, तुम्ही इकडे फॅट अँड डिग्री कमी करायला लावली. ह्या बाबा ऐकता तुम्ही, संस्थांच्या बाबा ताब्यात ऐकता आहे ना. तुम्ही काय म्हणता ते त्यांना आहे ना, त्यांना हेच कळालं नाही का अशा सूचना. आपण सरकारचं जे धोरण असतं भाव निश्चित करण्याचं, तर त्या ह्या संस्था असतील याच्यावरती नियंत्रण आहे ना सरकारचं असतं. सरकार बाजारभाव ठरवित होतो. संस्था तुमच्या ताब्यात असताना तुम्ही दूध गवळ्यांना का लुटता? नाही, सगळ्या संस्था काय त्या काँग्रेसच्याच किंवा त्या ठराविक लोकांच्या जास्त संख्येच्या 80% नाही कोणाच्या, ऐका ना. अहो, ते काय म्हणतो बघा 80% सहकारी संस्था ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. नाही ऐका. 100% असतील, पण हे जे धोरण आहे तुम्ही बाजारभाव देणे मध्ये शासनाने 35-36 रुपये बाजारभाव केला, 38 रुपये केला, सर्वसामान्य शेतकरी बरा झाला. परत शासनाने ना तो निर्णय खाली आणला आणि आजच काल तुमच्याकडं बातमी आलेली आहे का आश्रमशाळेला 146 रुपयांनी दूध तुमच्या आंबेगाव तालुक्यातून आणि आरोप आहे, तो आरोप आरोप आहे. आरोप असतो. जेव्हा सिद्ध होतो तेव्हा तो गुन्हेगार ठरतो. मग आज जे दुधाचे बाजारभाव आहेत हे शासन धोरणाचाच परिपाक आहे. बाजारभाव कमी देण्याला शासन कारणीभूत आहे. शासनाने आहे ना नोकरदार चाकर वर्ग शेती वर्गातला आहे ना आक्रोश वाढू नये मतांच्या याच्यासाठी त्यांनी ते बंबडिंग करून बाजारभाव नियंत्रित ठेवायचं काम हे करतंय सरकार. नाही तर दुधालाही बाजारभाव चांगला मिळू शकतो, अन्नधान्यालाही बाजारभाव चांगला मिळू शकतो, पण शासन राज्य स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती धोरण निश्चित अंमलात आणत नाही. त्याच्यामुळे शेतकरी भराडला जातो. आता हे म्हटले समजा आमचं दूध असेल, कांदा उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक 21 रुपयांनी द्राक्ष गेलेत साहेब. आज माझ्या इथं माझ्या मित्रांनी ती द्राक्ष बाग काढून टाकलेली 2-3 एकरची. निसर्गाची आवक होतो. नाही कारणीभूत आहे ना. 30 टन माल गेलाय. अहो मधल्या 2-3 महिन्यापूर्वी पाऊस पडला, काही आमच्याकडे ठिकाणी गारपीट हवामान झाली. चांगलं होतं, त्यांना हवामानाचा कुठलाही फटका नाही, सुंदर असा माल पिकवला, पण त्याला एक्सपोर्टला बंदी असल्यामुळं त्याचा तो खर्च त्यांना मेंटेन झालेला नाही आणि त्यांनी आज ती बाग काढून टाकलेली. ही वास्तवता आहे. मग मला सरकारला हे म्हणायचं आहे का जो शेतकरी पिकवतो त्याच्या मालाला ज्या ठिकाणी मार्केटला मागणी असेल त्या ठिकाणी जाऊ द्या ना. ज्याला परवडत नाही त्यांनी नाही खाल्लं तर 4 दिवस तो काही मरणार नाही. कांदा भाज्यावरून आंदोलन करणारे यापूर्वी होते, आज ते महागाईबद्दल बोलत नाही. हे बघा पवार साहेब एकटे पडलेले आहेत आणि सगळ्यांचं आहे ना. पवार साहेब काही एकटे पडलेले नाही, आपण सगळे पवार सामान्य साहेबांच्या माणसं सोबतच आहोत. त्यांच्या बरोबर शेवटी आहे. हे सुद्धा काय पवार साहेबांचे दुश्मन नाही. सरकारला पुळका असता, त्या विरोधी पक्षाला पुळका असता तर कृषी कायद्यांना विरोध केला नसता. ऐका बरोबर आहे. कृषी कायदे न वाचता त्याला विरोध केला. काय चाललंय पुढे, एक बकरू पळते म्हणून सगळे बाकरावणी पळतात. कृषी कायद्याला विरोध करायचं कारण काय होतं? कुणाला माहिती होतं का किती जणांनी कृषी कायदा वाचला होता याच्यातील? हा आता कृषी सगळ्यात महत्वाचं अजून एक बोलतो मी. 2014च्या आधी सगळे रोजगारीला होते. मी स्वतः कलेक्टर होतो. 14 नंतर मला काढून टाकलं, मी बेरोजगार झालो. असं आहे का? कलेक्टरच्या परीक्षेला होतं का? हो, नाही मला ते नाही दिलं म्हणायचं. त्यांनी. 14च्या आधी सगळे कलेक्टर होते का DYSP होते, कोण बरोबर होते? ही इंदिरा गांधींनी 71 साली गरिबी हटाव नारा दिला होता. अजूनही काँग्रेस त्याच धोरणावरती आहे. भाजपची स्थापना 1986 साली झाली. आधी जनसंघ होता. त्यावेळेस राम मंदिर 370 कलम हे मुद्दे त्यांनी तेव्हापासून ते अंमलातून आणत होते. आज त्यांना बहुमत झालं म्हणून त्यांनी आज ते मुद्दे खारिज करून टाकले. त्यांनी जे आजपर्यंत आश्वासनं दिली ती त्यांनी पूर्ण केली. काँग्रेसने आजपर्यंत किंवा इतर पक्षांनी जी निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेली आहेत त्याच्यातली किती आश्वासनं पूर्ण झालेली आहेत? कोणती झाली पूर्ण? कोणती पूर्ण झालेली? सांगा तुम्ही. नाही तुम्ही आता कोणत्या गरिबी हटवते 71 साली दिली होती ना इंदिरा गांधींनी. आजपर्यंत सत्ता त्यांच्याकडे होती का नाही गरिबी हटव? मला एक सांगा, आता काल परवा मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये कुणी भूक बळी गेलेला नाही. परवा म्हणजे 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी अन्नधान्य वाचून कुणी मेला असं काय उद्भवलेलं नाही. आज तरी कुठं कोण? आणि आज आहे ना तुम्हाला फुकट वाटायची वेळ का आली याचा पहिलं खुलासा करा. म्हणजे गरिबांचा दुवा घेणं तुम्हाला मान्य नाही? नाही गरीब म्हणजे कोण आणि दुवा म्हणजे काय? तुम्ही त्या ज्याला फुकट धान्य देता त्याला तुम्ही लाचार बनवता, म्हणजे कमकुवत बनवता. त्याला देऊ नये असं म्हणणं? नक्कीच फुकट देऊ नये. त्याच्या भावाला त्याच्या मालाला योग्य दाम द्या. तो जे काम करतो त्याच्या कामाचा त्याला योग्य मोबदला द्या. शेतकऱ्याकडनं जो आपण माल घेतो तो गरिबांना फुकट देतो. तुमचं म्हणणं गरिबांना फुकट देऊ नका. मी गरीब ही व्याख्या बाजूला ठेवा साहेब. तुमचं आपण एक लक्षात घ्या, हे स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य कोणाला देतो? तुम्हाला देतो का मला देतो? जे गरीब लोक आहेत त्यांना ते धान्य मिळतं. 3% गरीब वर्ग असेल, 3% गरीब वर्ग असेल
80% लोकांना आहे ना तुम्ही मोफत धान्य वाटता आणि ते मोफत धान्य वाटणारे 5 आकडी पगार घेणारे. म्हणजे देशात गरीब 3%च राहिले 10 वर्षात असं नाही, म्हणतोय नाही. का तुम्हाला? नाही म्हणजे श्रीमंती वाढली गरीब काय- कमी झाले का? नाही 3% हे जर म्हणतात 3% गरीब राहिलेत. एक मिनिट मला बोलू द्या. एक मिनिट. तर 3% गरीब राहिले तर याचा अर्थ देश कुठेतरी विकासाच्या मार्गावर आहे ना. म्हणजे गरिबी रेषा कमी त्यांचं म्हणणं देशाचा विकास होतोय. विकास चालूच आहे. कालचा गरीब आज गरीब नाहीये. मुद्दा यांनी सांगितलं की टॅक्स वाढले, आमकं झालं तमकं झालं. 14च्या आधी जोपर्यंत जीएसटी हे केलं नाही, सरकारने इम्प्लिमेंट केलं नाही, त्याच्या आधी देशाचा कलेक्ट होणारा टॅक्स किती होता आणि जीएसटी नंतरची देशाचा कलेक्ट होणारा टॅक्स याच्यामध्ये किती तफावत आहे. मग ही टॅक्स चोरी जर मोदी सरकार वाचवत असेल किंवा भारत सरकारच्या मार्फत वाचत असेल तर देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार ना त्या टॅक्समधून का नाही वाढणार. तुम्ही जर टॅक्स जमा झाला तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर भेटणार आहे, रस्ते भेटणार आहेत. 4 पैसे खिशात असतील तर खर्च करू शकतं सरकार. नाही तर मग तुम्ही पाहता देशाच्या तिजोरीत खळखळाट इथून मागची परिस्थिती. दुसरी गोष्ट यांनी सांगितलं ऑइलवरून. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ऑइल बॉन्ड किती केले होते अरब देशांशी. त्याचं कर्ज आजपर्यंत फेडते सरकार. हा विचार नाही करत का तुम्ही? फक्त वरती पाहता, आतली गोष्ट काय आहे कुणाला माहिती आहे. बघा आपण फक्त पाहतो चाललंय. हे जे आता म्हणतात देशावरती खळखळाट होता, तुम्ही अर्थव्यवस्थेची जर समजा त्यावेळेची आकडेवारी आजची अर्थव्यवस्थेची आकडेवारी जर पाहिली तर मोदी सरकारने स्ट्रॉंग असं अर्थव्यवस्थेची तिजोरी यांच्या ताब्यात दिलेली होती. आज त्या परिस्थितीमध्ये देशाची अर्थव्यवस्था जर पाहिली, जर 70 वर्षामध्ये 55,000 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं ते आज 4 पट झालेलं आहे. यांना आज जो विकास दिसतो साहेब, ह्या ज्या योजना राबवल्यात 4 पट कर्ज झाले. घर कुटुंब कर्त्याला माहिती असतं का कर्ज झाल्यावर काय परिस्थिती असती. आज देशावरती यांनी 9 वर्षात 4 पट कर्ज केलंय, 4 पट. आणि 2 मिनिटं थांबा. त्यांना पसंती देऊ. हा तुमचा जो मुद्दा आहे का समजा विकास हा विकास कसा दिसतो. विकास अजून जन्मालाच आलेला नाही. महागाई विकास जन्माला आला. काय म्हणायचं? फॅक्ट चेक करा. आजूबाजूच्या देशांवरची कर्ज आणि भारतावरचा कर्ज याच्यामध्ये किती आपलं तफावत कर्ज असतं हे सुद्धा बाकीच्या काय देशाचं भूषण धोरण बाबा. नका. अमेरिकेसारख्या भारतापुरतं बोला. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशावरती पण कर्ज आहे. आजही तुम्ही फॅक्ट चेक करा. म्हणजे तुम्ही 70 होते तेव्हा कर्ज नव्हतं का? फक्त 55,000 कोटी रुपये कर्ज होतं आणि 9 Valuation काढा. वर्ष एक मिनिट यांना काहीतरी सांगायचं. हा तुम्हाला काय सांगायचं? आता एवढ्या मोठ्या विषयावरती बोलणे इतपत आपण काही मोठे नाहीत. आणि दुसरा मुद्दा असा की जे त्या वेळेला जो आणि त्यांचं दादांचं जे म्हणणं आहे की नाही का त्यावेळेला कर्ज कमी होतं, आज जे काही वाढले तर यांच्यात ताकद आहे ना ते कर्ज फेडायची. तर ते कर्ज पण वाढव घेणार. आज पाकिस्तानला का नाही कोण कर्ज देत? त्यांच्यात ताकदच नाही. कुठलाच देश त्यांना कर्ज देत नाही. आता राहिला मुद्दा तो त्या विषयावर जास्त काही विश्लेषण करण्यात मजा नाही. पण जो इथं सामाजिक आता प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांना हा मोदी सरकारने जे काही विविध योजना असतील, विश्वकर्मासारख्या योजना आहेत, सामान्य जनतेसाठी भरपूर अशा PM किसानच्या योजना असतील शेतकऱ्यांसाठी. आणि मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. 2014च्या आधी साधा युरियासुद्धा शेतकऱ्यांना मिळत नव्हता. आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता येऊन दुकानामध्ये लाईन लावायला लागायची आम्हाला. तेव्हा कुठे 1 गोण मिळायचे आणि त्या गोणीवरती गोण 300 रुपयाची असायची युरियाची. पण त्या गोणीवरती दुसरी 800 रुपयाची गोण आम्हाला जबरदस्तीने घ्यावा लागायची. त्यावेळेला 1 युरियाची गोण मिळायची. मग ते टोटल किती झालं. आणि त्या दुसरी जी गोण घ्यावा लागायची त्याला आहे ना त्याचा काही उपयोग नसायचा. ते नाविलाजाने घ्यावा लागायची. आज आपल्याला युरिया असू द्या किंवा कुठलंही खत असू द्या, आज आहे ना कधी पण गेलं तर ते मिळते आपल्याला. आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये जे सगळे मतदार आहेत अतिशय हुशार आहेत. बाबांनी एकट्यांनी खिंड लढवलेली आहे. बाकीचे बहुधा कार्यकर्ते सुजय विखे यांच्या विचाराचे असावेत. बाबांनी काही मुद्दे मांडलेले अतिशय विचार करण्याजोगे आहेत. शेतकऱ्यांसाठी या सरकारने काही धोरणात्मक जर निर्णय घेतले तर या सरकारला निश्चित दुवा मिळू शकतो. या मतदारसंघामध्ये खासदार सुजय विखे यांचा विजय होईल असा यांचा दावा आहे. तर बाबांचं म्हणणं आहे निलेश लंके असू नाही तर त्यांची पत्नी उभी राहू निवडून तर तीच येणार. शरद पवारांचं अशी तुम्हाला विजयाची खात्री नाही? 2 मिनिटं साहेब. मी फक्त हे म्हणतो का पवार साहेब जे कॅन्डिडेट देतील म्हणजे तुमचा उमेदवार कन्फर्म नाही? नाही, आजच्या घडीला आपण कोणाला कन्फर्म करायचं आम्ही गृहीत धरून चाललेलो आहे. पण राजकारण इतकं देशामध्ये पंतप्रधान फक्त आघाडी नाही. झाली कशा करता झाली. मोदीला पाडायचं धोरण नाही. फक्त काय करायचं मोदीला पाडायचं. मोदीला नाही पाडायचं, फक्त पवार साहेबांना पाडायचं. हा बीजेपीचा अजेंडा आहे. बीजेपीचा एकमेव अजेंडा आहे. भांडू नका भांडू नका भांडू नका भांडू नका भांडू नका भांडू नका भांडू नका. 1 मिनिट थांबा. एकत्र येण्याची ना आता हे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहे.
मी विघ्नर टाइम्स, तुम्ही वार्ताहर आहात, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. लोकशाहीमध्ये तुम्हाला विरोधी पक्ष हवा आहे का नको? विरोधी पक्ष 100% पाहिजे. पाहिजे ना. विरोधी पक्षाची भूमिका ही स्पष्ट पाहिजे. आपण सत्तेवर असताना मग- काय चुका केल्या मग मी- त्या सुद्धा दुरुस्त केलं पाहिजे. हा बोला. थांबा, प्रादेशिक पक्ष जेवढे असतील तेवढं केंद्रामध्ये कोणतेही सरकारी त्याला कुबड्या घ्यावं लागणार. त्याच्यामुळं ही वास्तविकता आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहे तिथून केंद्रामध्ये सपोर्ट भेटतो, बरोबर. आणि मग हे प्रादेशिक पक्ष काय करतात, कोणतेही सरकारी केंद्रामध्ये त्यांना मनमानीप्रमाणे त्या सरकारला वाकवता येतं. सरकारला कोणतेही धोरण निश्चित राबवता येत नाही. कारण मी वेगळ्या जातीचा पक्ष काढला, यांनी वेगळ्या ओबीसीचा पक्ष काढला, यांनी मराठा समाजाचा पक्ष काढला, त्यांनी वेगळ्या तेलुगू देशमचा किंवा कोणताही एक पक्ष काढला. आम्हाला ज्या डिमांड पाहिजे त्यानुसार सरकारला वाकवतो. हे चुकीचं आहे. लोकशाही म्हणजे तुम्ही कसंही नाही वागायला पाहिजे ना. बाबा मगाशी मनमानीपणाने म्हणाले, बाबा मोदीच बाबा वागतात. एक मोदी मिनिट वागतात ना. मगाशी बाबा असं म्हणाले की लोकशाही आहे, लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. चौथ्या स्तंभाने मान्य आहे ना. लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. बाबा एकटे लढतात. मी जरा त्यांना संधी देतो. हा. हे बघा, आज देशामध्ये जर 400+ तुम्ही येत असन, अगोदरच कमजोर विरोधी पक्ष झालेला, मोदींनी तो पूर्ण संपवायच्या मागे चालेत. 45 खासदार असताना विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मोदींनी दिला नाही. जर समजा विरोधी पक्ष नेतेपद दिलं असतं तर त्या सरकारला काही फरक पडला नसताय. पण इतका शूद्रपणा आहे ना मोदींनी त्यांच्या कृतीतून दाखवलेला आहे. 9 वर्षामध्ये त्यांनी एकदाही बाईट तुमच्या समोर दिलेली नाही. अहो तुम्ही बारामतीला मोदी साहेबांना कशाला आणलं? मोदी साहेब आले कुठं पाहिजे अहो, निमंत्रण तुम्ही दिलं. नाही, त्यांनी सांगितलं ना मला बोलवा. काय सांगताय विरोधी पक्ष दादा? नेतेपद हे लोक संख्येनुसार असतं का? नाही आता बरं का, नाही, नाही, पक्ष एक- मोठा दोन मिनिटं थांबा. एक मिनिट ऐका नाही, दोन हो, ऐका चर्चा विषय सोडून नको. प्रश्न असा आहे, पवार साहेब काय म्हणाले की नरेंद्र मोदी म्हणतात मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. असं काय मी नरेंद्र मोदींना शिकवलेलं नाही. प्रश्न असा आहे की बारामतीला ज्यावेळेस मोदी साहेब आले, मोदी साहेब स्वतःहून आले का पवार साहेबांनी बोलवलं? नाही, त्यांना निमंत्रण दिलं असेल. निमंत्रण देण्यामागं त्यांचं समजा काहीतरी तो कार्यकाळाचा तो उपयोग असेल. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा बोलवलं. सन्मान करणं गरजेचंच आहे. आणि ही बारामती कशी आहेत तेही त्यांनी व्यक्त केले असेल चांगलं खाजगी. बोलले ना, ते चांगलं म्हणाले. आणि मग पवार कुठं मोदींना ते वाईट बोलतात त्याबद्दल? म्हणजे पवार साहेब मोदींचं कौतुक करतायत. अजित पवारांना पहाटे तिकडे शपथ घ्यायला पाठवतात. शहांची मोदींची खासगी भेट घेतात. तेही फोटो नंतर व्हायरल होतात. मोदी कोण आहेत? आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहा कोण आहे? आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत. आणि सर्व त्या मंत्रिमंडळाचा आज सर्व कमांड त्यांच्याकडेच आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मधल्या काळामध्ये संजय राऊतांच्या संदर्भात एक भेट गेल्याचं तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळालंय. मग असे काही सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न, दादा ते भेटल्याचं दुःख नाही. मग त्यासाठी प्रश्न काय होतं, इतरांनी केलं की प्रॉब्लेम, तुम्ही केलं का तुम्हाला सगळं माफ? नाही, मगाचा मुद्दा तुमचा का नाही, त्यांचे नाही, डावपेच काय- असतात, त्यांचे डावपेच असतात. आता मगाशी यांनी काय सांगितलं, विकास करण्याकरता लंके साहेब इकडे आले अजित पवार गटाबरोबर, काम झालं, निधी मिळाला, आता परत तिकडे जायचं. म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवटाळी, हा तुमचा नियम नाही का? म्हणजे पवार पुळी कोणाची? तुमच्या घरातली नाही घराची नाही देती. विषय. राज्य सरकारची, भारत सरकारची पुळी आहे. आपण हे अगदी ठणकावून सांगतो, पुळी जी आहे ना ही सरकारची आहे. सर्वसामान्य कष्टातून, सर्वसामान्य लोकांच्या कष्टातून मिळवलेला वाममार्गाने कराच्या रूपाने तो तुम्ही तुम्ही निधी साजूकपणाचं आव्हान तुम्ही वाटताय. बघा सर, तुम्ही आज गटपट ऐका केले ना. का तुमचं सगळं खरं? मला या विषयावरती बोलायचं. ज्यावेळेस माननीय शरद पवार साहेब ज्यावेळेस मोदी साहेबांची भेट घ्यायला जातात त्यावेळेला ते काहीतरी उपयोग करून घ्यायचं म्हणून जातात, असं यांचं म्हणणं आहे दादांचं. बरोबर ना दादा? नाही. किंवा काहीतरी कामकाज असेल. हो, जे काय असेल ते. काहीतरी कामकाज. परंतु तिथे जर अजितदादा पवार जाणार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब जर त्या ठिकाणी जर त्या मोदी साहेबांची भेट घेण्यासाठी जाणार असेल, काही विकासात्मक कामं असतील ना आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, काहीतरी कामं आणायचं असू शकतं, काही प्रकल्प राबवायचे असू शकतात, त्याच्यासाठी ते भेट घ्यायला गेले असतील. तर त्यावेळेला ते जर भेट घ्यायला गेले तर त्यांनी काय म्हणायचं, तुम्ही मोदी सरकारचे चाटताय, त्यांच्या पुढे झुकताय. आणि हे गेले तर काय, मग त्या विषयावरती काय बोलायला पाहिजे? असं वक्तव्य आम्ही कुणी वापरलेलं नाही. जो वापरत असन त्याची बौद्धिक क्षमता कमी आहे. आपण सगळे साहेब, मिळून ह्या लोकशाहीच्या जत्रेमध्ये आनंद घेऊया. हा. निवडून कोण मला- यायचा तो येईल, कोण पराभव होईल त्याचा होईल. ऐका. एकच सांगतो, या मतदारसंघामध्ये वातावरण कोणाला चांगलं कोणाला खराब हे मतदार योग्य वेळी ठरणार आहे. उन्हाचा कडाका प्रचंड वाढतोय, जसजशी निवडणूक पुढे येईल हे पहा. तसतसं राजकीय वातावरण गरम होणार आहे. मतदार बंधूंनो,
कोणाला निवडून द्यायचं, कोणाला घरी बसवायचं हा तुमचा प्रश्न आहे. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका, कोणाच्याही दहशतीला घाबरू नका. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच निवडून द्या. सुरेश वाणी, ऐका ना, विघ्नर 2 मिनिटं टाइम्स, साहेब, आमचं. अळकोटे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.